मोशनचं जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. Well of death or wall of death. Well or wall of death. मौत का कुवा ऐकलेलं आहे तुम्ही? यात्रा होत नाही 2 वर्षापासून, पण यात्रेमध्येच आहे, कोटमगावच्या यात्रेत असतं बघा मौत का कुवा. मोटरसायकल असं ते व्हर्टिकल वेल असते, त्याचे जे साईड्स असतात विहिरीसारखा भाग असतो आणि त्यामधनं मोटर बाईक किंवा कार ते फिरवत असतं. दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ दिस वेल ऑफ डेथ विच इज विच इज सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये गाडी फिरते. आपण पाहिले ना, आपण रोडवरती गाडी चालवतो, तो सोपा भाग आहे, टर्न घेतो तो पण आपण इमॅजिन करतो की त्या वेलमध्ये ती व्हेकल असं फिरवलं जातं, म्हणजे ही वेल अशी आणि ती गाडी अशी फिरते. एका सिच्युएशनला आपण जर पाहिलं तर तो ड्रायव्हर एकदम असा हॉरिझॉन्टल होतो, गाडीची चाकं आडवे असतात तरी गाडी पडत नाही. हाऊ इज इट पॉसिबल? सो दिस इज ओनली ड्यू टू द सेंट्रिपेटल फोर्स. सो फॉर दॅट कन्सिडर एक्झॅक्टली व्हर्टिकल. आपण जे एक्झाम्पल घेतो एक्झॅक्टली व्हर्टिकलचं आहे, नॉट इनक्लाइंड. This is a well of death. Air is the center of this circular motion. C is the center. The same situation इथे पण असेल या पद्धतीने, जे बॉटमला असेल ते टॉपला असेल आणि ते सेंटरला असेल. हे हॉरिझॉन्टल सर्कल दिसतं आपल्याला ॲक्च्युली अशा पद्धतीचं, लाईक दिस. आणि here is that motorbike, motor rider, so like this here is. Okay, so that perform the circular motion along this horizontal circle. Which force is acting on it? So like this. First is the weight, that is equal to mg. त्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस असतील? पहिला म्हणजे वजन हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असतं सेंटरच्या. तुम्ही कुठे घ्या, दॅट इज डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण असा सरफेस केला आणि इथे एखादी बॉडी असेल तरी या डायरेक्शनलाच असेल, म्हणजे त्याची जी व्हर्टिकल डायरेक्शन ती बदलणार नाही. तो जो फोर्स आहे वेट हा नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ असेल. इथं वेट असेल, हिअर इज अ नॉर्मल रिएक्शन, सी हिअर. एन इज द नॉर्मल रिएक्शन. दिस इज नॉर्मल रिएक्शन. म्हणून मगाशी म्हटलं नॉर्मल रिएक्शन ही अशी असते की विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. मगाशी आपण बघितलं नाही, इथं व्हेकल होतं असं आणि हा वेट होतं, तर नॉर्मल रिएक्शन ही नॉर्मल रिएक्शन रोड सरफेसला परपेंडिक्युलर. नॉर्मलचा अर्थच इथे परपेंडिक्युलर आहे. मग इथे याचा जो सर्क्युलर टर्नच आहे म्हणून त्याला ती परपेंडिक्युलर असेल नॉर्मल रिएक्शन. सो नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर, रिमेंबर दिस. इकडे वेट आहे, इकडे नॉर्मल रिएक्शन जाणार नाही. सो या साईडला कॉम्पोनंट जाईल त्याचं. अलॉंग दिस साईड देर इज अ कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. अँड थर्ड वन इज अ फ्रिक्शनल फोर्स. इथं फ्रिक्शन होतं, सो लाईक दिस. अशा व्हेकल फिरतं की नाही, हे व्हेकल असं फिरतं तर त्याचा जो सरफेस आहे या सरफेसवरती टायर घासतात आणि मग फ्रिक्शनल फोर्स. दिस 3 टाइप्स ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग हिअर. मगासारखी जे तिन्ही फोर्सेस ऍक्ट होतात. सो विच फोर्स प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स? सो इन दिस केस सी हिअर, दिस फ्रिक्शनल फोर्स Fs विच इज बॅलन्स्ड बाय द mg. इथं जो फ्रिक्शनल फोर्स आहे सो दॅट इज इक्वल टू mg आलेले आहे आणि नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. हा जो आहे सो Fs इज इक्वल टू mg. मग अशी हॉरिझॉन्टल होतं तर नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg होतं. Clear. And normal reaction provide the necessary centripetal force, which is the centripetal force mv square upon r किंवा mr omega square. So like this. This is another equation. See once again. A well of death आहे. हा एक असा विहिरीसारखा भाग आहे पूर्णपणे आणि याच्यावरती गाडी अशी फिरते. सो लाईक दिस, या पद्धतीने ओके, पूर्ण सर्कलवरती. तर कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतील? तर पहिला गाडी, बाईक आणि बाईक रायडर यांचं वजन डाऊनवर्ड डायरेक्शनला. नॉर्मल रिॲक्शन असेल
वेटची नॉर्मल रिॲक्शन बट विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. हा रोड सरफेसच्या दृष्टीने एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे असा आहे आणि अशी बाईक फिरते तर हा याला परपेंडिक्युलर असेल, हा डाऊनवर्ड हा परपेंडिक्युलर. आणि मग फ्रिक्शनल फोर्स असेल त्यांच्यामध्ये, तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन दिस टायर ऑफ द व्हेकल अँड surface of this well, that is called as a frictional force. We get these two equations are there, mg. But we also know that in this case the limiting static frictional force is always less than that of the normal reaction. Since in this case limiting static frictional force is always less than or equal to the normal reaction. मग कसं लॉ आहे, जर हा ग्रेटर झाला, एक्सीड झाला तर फेकली जाईल व्हेकल फेकलं जाईल. म्हणून दिस इज इक्वल टू और लेस दॅन, दिस इज नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू दिस. एफएस इज इक्वल टू दिस, एफएस इज इक्वल टू mg. वी नो दॅट एफएस ची व्हॅल्यू mg येईल इथे, ही व्हॅल्यू इथे टाकली तर दॅट इज इक्वल टू mg इज लेस दॅन और इक्वल टू μs. यांची व्हॅल्यू आहे mv स्क्वेअर अपॉन r. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू mg इक्वल टू μs इंटू mv स्क्वेअर अपॉन r. दॅट इज फ्रॉम दिस टू इक्वेशन्स, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वल टू आहे ते कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहिलं, सो दॅट इज इक्वल टू g विच इज लेस दॅन और इक्वल टू μs इंटू v स्क्वेअर अपॉन r. आपल्याला काय हवं आहे, v स्क्वेअर is less than or equal to v square, reverse होईल, is greater than or equal to हा इकडे येईल rg upon mu s, rg upon mu s. Taking the square root on both sides, we get v is equal to square root of rg upon mu s, exactly equal to v. So this is the minimum speed. V is greater than this value, but this is the minimum speed. याचा अर्थ याच्यापेक्षा लहान आहे असं नाही, इथं v हा मोठा आहे, पण या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतरची इथं काय μs सरफेसचा फ्रिक्शनल फोर्स काढला, r ची व्हॅल्यू माहिती आहे, ही रेडियस असेल सेंटर पासून याची डिस्टन्स दॅट इज द रेडियस. हे कॅल्क्युलेट केलं तर मिनिमम स्पीड आपल्याला घ्यावा लागेल. आणि हा मिनिमम स्पीड एकतर या ठिकाणी व्हेकल मूव्ह होत असताना दॅट व्हेलोसिटी शुड बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू. ही किंमत आपण काढली की नाही तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हेलोसिटीने व्हेकल, म्हणून आपण बघतो की या वेल ऑफ डेथमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल यात्रेमध्ये, सर्कसमध्ये, तर त्या गाड्या अतिशय फास्ट फिरवतात. एकतर त्याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली असते, समजा ती व्हॅल्यू असेल 50 मीटर पर सेकंद, एका सेकंदाला 50 मीटरनी गाडी फिरली पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी स्पीडने फिरली की ती गाडी पडणार खाली. म्हणून हा जो स्पीड लिमिट आहे तो मिनिमम एवढा असला पाहिजे किंवा ग्रेटर दॅन दिस. दिस इज द व्हेलोसिटी और स्पीड विच शुड बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन μs. हे आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू, हे r रेडियस आहे, g ची व्हॅल्यू माहिती आहे, तर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला मिनिमम स्पीड येईल. सो त्याच्यानंतर मिनिमम नॉर्मल रिॲक्शन पण करावी. सो फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट v डिपेंड्स ऑन दिस टू फॅक्टर्स μs अँड r. या व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे तर μs वरती, आणि मग n ची व्हॅल्यू काय येते, सो n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. सो वी नो दॅट फ्रॉम दिस इक्वेशन सिन्स n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, so that v is minimum, so therefore that n is also the minimum mv square upon r. आणि मग n ची जी व्हॅल्यू येते दॅट इज अ नॉर्मल रिॲक्शन विच इज द मिनिमम नॉर्मल रिॲक्शन. न्यूमेरिकलसाठी लागेल पुढे आपल्याला. मिनिमम व्हेलोसिटी असेल तर ती, सो दॅट इज इक्वल टू दिस मिनिमम व्हेलोसिटी. अँड सो फ्रॉम दिस इक्वेशन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन मिनिमम, किंवा एन मिनिममची व्हॅल्यू जरी सबस्टिट्यूट केली आपण तरी आपल्याला त्याच्यावरनं त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतील. किंवा एन मिनिमम इज इक्वल टू, हे कशासाठी लागतं आपल्याला तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी, इज इक्वल टू दिस. आणि दोघांच्या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या इथे, याची व्हॅल्यू एफ एस ची व्हॅल्यू आहे एम जी, दॅट इज इक्वल टू mg अपॉन μs.
जे नॉर्मल मिनिमम रिॲक्शन जर विचारली आपल्याला तर या फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. ओके, हा काय, हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल चा फर्स्ट लॉ आहे. याच्यावरनं पुन्हा एकदा बघा, वेल ऑफ डेथ मध्ये व्हर्टिकल वॉल असतात तरी सुद्धा गाडी न पडता फिरते. सो लाईक दिस, ओके, न पडता फिरते. केव्हा पण this vehicle can move safely along this vertical wall only when the speed of the vehicle should be greater than this value. ही व्हॅल्यू आणि मग त्या स्ट्रक्चरसाठी रेडियस किती आहे, म्यूएस किती आहे, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याची व्हेलोसिटी कॅल्क्युलेट केली जाईल आणि त्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडने व्हेकल जर त्याच्यावरनं आपण मूव्ह केलं तर आणि तरच ते सेफली त्याच्यावरनं ड्रिव्हन होईल, अदरवाईज देर इज ॲक्सिडेंट. आणि म्हणून त्या ज्या गाड्या त्यांचे सायलेन्सर काढून टाकलेले असतात कारण त्याला फर्स्ट स्ट्रोकमध्ये स्पीड मिळायला पाहिजे आणि अति फास्ट स्पीडने ते व्हेकल फिरत असतं लाईक दिस. ओके, सो दिस इज द वे ऑफ डेथ विच इज द ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे सर्क्युलर मोशनचं ॲप्लिकेशन आहे. आपण जे ॲप्लिकेशन बघत होतो बघा पुन्हा एकदा, दोन्ही ठिकाणी प्रोसिजर एकच आहे. कुठले फोर्सेस ॲक्ट होतात व्हेकलवरती, तर पहिला आहे ते म्हणजे वेट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉर्मल डायरेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ दिस वॉल आणि फ्रिक्शनल फोर्स हा तिसरा आहे. पण इथं आपल्याला दिसतं दीज आर टू आर इक्वल अँड अपोजिट इक्वल फोर्सेस आणि नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. mv स्क्वेअर आपण आर का घेतली यांची व्हॅल्यू समजलं, काही डाऊट आहे कोणाला? नाही, सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन mv स्क्वेअर अपॉन आर आणि कोण प्रोव्हाइड करते इथं तर नॉर्मल रिॲक्शन. म्हणून ज्या वेळेस हे दोन्ही इक्वल होतील त्याच वेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म होईल. मग हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले. आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सनुसार हे इक्वेशन आहे, एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन विच लेस देन ऑर इक्वल टू दिस. एफ एसची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एनची व्हॅल्यू त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला ए इक्वेशन आलं. याच्यावरनं व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आणि स्क्वेअर रूट घेऊन व्हीची व्हॅल्यू काढली. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. पुन्हा एकदा बघा, इथं व्ही इज ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू म्हणजे व्ही मिनिमम याचा अर्थ व्ही याच्यापेक्षा लहान आहे असं नाही. पण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर जी स्पीडची व्हॅल्यू आली दॅट इज द मिनिमम, त्यापेक्षा कमी नको, त्यापेक्षा जास्त चालेल. दॅट इज द मिनिमम स्पीड. समजा 10 मीटर पर सेकंद आलं तर व्हेकल शुड बी ड्रिव्हन अलॉंग दिस कर्ड पाथ इनसाइड द वॉल is greater than or equal to 10 meter per second, then and only then that bike rider move along this curved path safely. Otherwise there is a skidding, there is a possibility of the accident. Okay. आणि मग पुढे काय, एन ची व्हॅल्यू माहिती आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर, व्ही मिनिमम आहे तर एन मिनिमम आहे. एफ ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला म्यू एस इंटू एन, तर ही मिनिमम आहे आणि एन मिनिमम इज इक्वल टू दिस. ओके, इज देअर एनी डाऊट अबाउट दिस टू आर्टिकल्स? Yes? No. No. Okay. एक न्यूमेरिकल आहे ते बघूया आणि मग आपण थांबूया. टेक्स्टबुकमध्ये एक न्यूमेरिकल दिलेलं आहे सर्क्युलर मोशनचं, पेज नंबर 5 वरती आहे. अ मोटरसायकलिस्ट इज undertake horizontal circle inside a cylindrical wall of a well of inner radius 4 meter. ही जी वॉल आहे या वॉलमध्ये मोटरसायकलिस्ट आहे आणि त्याची जी रेडियस आहे आर इज इक्वल टू 4 मीटर. हिअर इज दॅट मोटरसायकलिस्ट. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड द वॉल इज 0.4. गाडीचे टायर आणि वॉलचा सरफेस याच्यामधला जो कॉन्स्टंट आहे तो 0.4 दिलेला आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अप्रॉक्सिमेटली दिलेले 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर व्ही मिनिमम किती असेल म्हणजे हा व्हेकल सेफली त्या ठिकाणी मूव्ह होईल. आपण आता व्ही मिनिममचं इक्वेशन घेतलं.
व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय होतं आर जी अपॉन म्यू एस. नाही मला प्रिव्हियस लेक्चर झाल्यानंतर एका मुलीने दीक्षा कापसेने विचारलं होतं सर हाऊ टू सॉल्व द न्यूमेरिकल्स. नाही सर्वांनाच तो प्रॉब्लेम आहे. त्या एका विद्यार्थ्याने विचारलं याचा अर्थ तिला डाऊट आहे असं नाही, टोटल विद्यार्थ्यांना हा डाऊट आहे. तर कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व करण्यापूर्वी त्या न्यूमेरिकल कुठल्या आर्टिकलवरती डिपेंड आहे त्याची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. जोपर्यंत ते कन्सेप्च्युअली आपल्याला समजत नाही तोपर्यंत न्यूमेरिकल सॉल्व होणार नाही. आपण ज्यावेळेस कन्सेप्ट समजलेली असते ना तेव्हा आपण न्यूमेरिकल रीड करत असतानाच त्याचा मिनिंग समजतो. विच थिंग्स आर गिवन टू यू अँड व्हॉट वी आस्क. मग याच्यामधलं रिलेशन आपल्याला कळतं. आता इथं काय दिलेलं आहे बघा न्यूमेरिकल. अ मोटरसायकलिस्ट इज अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड ए सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ इनर रेडियस 4 मीटर. म्हणजे आपण आत्ता जे आर्टिकल घेतले समजलं आपल्याला. एक मोटरसायकलिस्ट वेल ऑफ डेथमध्ये की ज्याची रेडियस 4 मीटर आहे अशा ठिकाणी मोटरबाईक रिव्हॉल्व करतो आणि कोएफिशियंट स्टॅटिक फ्रिक्शन पॉईंट 4 मीटर आहे. तर त्याला मिनिमम स्पीड किती असला पाहिजे म्हणजे तो त्यामधनं ती गाडी सुरक्षितपणे ड्राईव्ह करेल. मग आपल्याला माहिती आहे की मिनिमम आहे. मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत होतो आणि हा फॉर्म्युला माहीत असतो. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले की न्यूमेरिकल सॉल्व करते. 4 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 0.4 0.4.11 हा 0.1 वरती घेतला आपण की 10 × 10⁻⁻1 किंवा एक 0 देऊन टाकू. आईकडे सर्कल 100 होईल आणि याचं स्क्वेअर रूट आलं 10 मीटर पर सेकंद. या स्पीडने जर ही गाडी मूव्ह होत असेल तर आणि तरच ती सेफली ड्रिव्हन अलॉंग दिस कर्व. फ्रिक्वेन्सी किती? फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये तो किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करेल. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करेल. सुरुवातीला आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघितला. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन पिरियड आणि पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पिरियड इज इक्वल टू velocity is equal to displacement upon so periodic time is equal to 2 pi r upon velocity. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय v upon 2 pi r. ओके हे आपण स्टार्टिंगच्या आर्टिकलमध्ये फ्रिक्वेन्सी पिरियडिक टाइम पाहिला होता किंवा 11च्या सिलेबसमध्ये पण घेतलं. दिस इज अ यन फ्रिक्वेन्सी. v मिनिमम किती आलेलं आपल्याला दिस इज अ मिनिमम. v मिनिमम आले आपल्याला 10 अपॉन 2 × 3.142 मल्टिप्लाइड बाय 4 आणि सिम्प्लिफाय करा तर त्याची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.4 रिव्हॉल्युशन पर सेकंड किंवा 0.4 हर्ट्ज. एवढे त्याचं फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. एका सेकंदाला एवढे रिव्हॉल्युशन्स तो कंप्लीट करेल. 0.4 म्हणजे एक सुद्धा नाही. दॅट इज इक्वल टू 0.4 नाही 40% ऑफ दिस. पूर्ण रिव्हॉल्युशनचे 40% एवढे रिव्हॉल्युशन्स एका सेकंदात. अशा पद्धतीने आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करावं होतं. न्यूमेरिकल्स म्हणजे ॲप्लिकेशन्स. तर न्यूमेरिकलचं काय डाऊट आहे? येस